त्या झाडामध्ये आणि त्यामुळे नत्राचं प्रमाण आपल्या जमिनीमध्ये वाढलेलं आहे. आपल्याला ही खतं द्यायची गरज आहे. ते हिरवळीच्या खतामुळे आपण युरियाचा खर्च हा कमी करू शकतो. त्यासाठी हा एक चांगला ऑप्शन आहे. त्यानंतर आता हुमणी अळीचा अटॅक आहे आपल्या सोयाबीनवर. सोयाबीन कापूस तुरावर हुमणी अळीचा अटॅक दिसला आहे. काही काही सोयाबीनचे प्लॉट बसलेले आहे. असं किती जणांच्या शेतात झालेलं आहे? सोयाबीनचा प्लॉट बसलेला आहे. त्यांनी असे मर रोग जसा इथे हरभऱ्यामध्ये तसे ठिगळ पाडलेले आहे. झाड वाढत आहे. जेव्हा झाड तुम्ही असं काढून बघितलं तेव्हा त्याची मुळं खाल्लेली दिसते तुम्हाला. पुरीमध्ये आहे काही ठिकाणी. तर ज्यांच्याकडे पाण्याची सोय आहे त्यांनी पट पाणी द्या. म्हणजे पाणी साचल्यामुळे जमिनीमध्ये ते अळी गुदमरून मरण. त्याच्यानंतर डवरणी ज्यांची सुरू आहे त्यांनी तिथे पक्षी थांबे लावा. म्हणजे पक्षी आपल्या शेतामध्ये बसले पाहिजे. आणि ती अळी खूप मोठी असते ती वेचून खाण्यासाठी पक्षी थांबे चांगले डवरणी केल्यावर मी स्वतः पाहिली आहे. पण डवरणी करताना बऱ्याच वेळा वर सुद्धा येत आहे. डवरणी ज्यांच्या शेतात सुरू आहे त्यांनी पक्षी थांबे टी आकाराचे गाड्या तुम्ही अशा मधामध्ये जास्तीत जास्त लावा. म्हणजे पक्षी बसून खाईल. त्याच्यानंतर त्याला क्लोरोपायरिफॉसची तुम्हाला